इडलीचा थोडा चटपटीत आणि क्रंची असा प्रकार तुम्ही तयार केलेला आहे का कधी? तर चला मी आता तेच बनवते आहे. तर इडली बनवून घेतली. आता त्याला त्या ट्रेमधून मी सेपरेट काढून घेते. त्यानंतर त्याला 4 काप करणार आहे. हवं तर तुम्ही 2 पण करून घेऊ शकता, पण मी 4 केले कारण ते दिसायला खूप छान दिसत असते तयार केल्यानंतर. तर बघा इथे मी काप करून घेतले त्याचे. आता मी कढई घेते, कढईमध्ये तेल घालते. तेल तापल्यानंतर त्यात थोडं मोहरी आणि जिरं घालायचं आणि ते झाल्यानंतर छान तडतडू दिलं ना की खूप टेस्ट वेगळी लागत असते, त्याची छान लागते. तर त्यानंतर हळद आणि तिखट घालायची, अगदी थोडं थोडं घालायचं कारण आपल्याला त्याला फक्त फ्लेवर आणायचा आहे क्रंची असा. तर त्यानंतर ते हळद तिखट मीठ झालं की वरून घालते आणि मग इडली सोडायची, मीठ टाकायचं आणि छान असं घाटून त्याला थोडं क्रंची होऊ द्यायचं. आणि असं जर तयार केलं तर मुलंसुद्धा आवडीने खातात. आणि आता लास्टला कोथिंबीर घालते. तर छान असं इडली फ्राय करून तयार आहे. बाय.